नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक चौधरी स्वागत करतो तुमचं सह्याद्रीच्या पायवाटा या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण रायगड जिल्ह्यातील थोड्याशा दुर्लक्षित पण खूपच सुंदर किल्ल्यावर चाललो आहोत. या किल्ल्याला पगडीचा किल्ला असंही म्हणतात. पालीच्या सुप्रसिद्ध बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या जवळ असलेला हा किल्ला म्हणजे सरसगड. चला तर मग आज या गडाचा इतिहास, त्याचे रोमांचकारी मार्ग आणि गडावरील प्रेक्षणीय स्थळे पाहूया. हा किल्ला खूप प्राचीन आहे आणि त्याच्या नावाचा उल्लेख 1346 साली निजामशाहीच्या काळात मिळतो. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660मध्ये सहसेनापती दोरोजी यांच्या मदतीने हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात आणला. महाराजांनी या किल्ल्याच्या देखभालीसाठी नारो मुकुंदांना सरसुभेदारी दिली होती. पुरंदरच्या तहात म्हणजे 1665 साली इतर 23 किल्ल्यांसोबत सरसगड मुघलांना द्यावा लागला होता. पण आग्र्यातून सुटका झाल्यावर महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. स्वातंत्र्यापूर्वी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात होता आणि 1948मध्ये संस्थान खालसा झाल्यामुळे हा किल्ला भारत सरकारच्या अखत्यारीत आला. कागदोपत्री सरसगडाचा पहिला उल्लेख बहामनी राज्याच्या इतिहासात येतो. 1482-83 साली मलिक नायबचा मुलगा अहमद याने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख बुरहाने मासिर या फारसी ग्रंथात दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकर्त्या गिरिदुर्गांच्या डागडुजीसाठी जे अंदाजपत्रक अर्थात जाबिता तह तयार केला, त्यात सरसगडासाठी 2000 होणांची तरतूद करून ठेवली होती. 15-20 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो. तिथून आपल्याला खाली असणारे पाली गाव, सुधागड, घनगड, तैलाबैला व अंबा नदीचा परिसर दिसतो. पठारावरून 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला समोर दिसतो तो सरसगड. पण आज पाऊस खूप असल्यामुळे, धुके जास्त असल्यामुळे धुक्यात हरवलेला सरसगड आपल्याला बघायला भेटला. गडाच्या पायथ्याला अशा प्रकारची मोठी गुहा आहे. याच्या आतमध्ये पण जाता येतं. जास्त पाऊस असेल तर इथे आपण थोडा वेळ विश्राम करू शकतो. ह्या आहे गडाच्या मुख्य पायऱ्या. गडावर जाण्याचा हा एक मुख्य मार्ग आहे. या मार्गावर 96 अतिशय भक्कम आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, ज्या चढताना ट्रेकर्सची खरी परीक्षा होते. या पायऱ्यावर चढून आल्यानंतर आपण पोहोचतो गडाच्या पाली दरवाजात, म्हणजेच गडाच्या मुख्य दरवाजात. हा आहे गडाचा पाली दरवाजा. आजही जो चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला भेटतो. पाली दरवाजामधून आतमध्ये आलं की समोरच आपल्याला पहारेकरी बसण्याची जागा दिसते. कातळात कोरलेले दिवटी आहे. पहारेकरी बसण्याच्या जागेला देवळी किंवा दिवटे असंही बोलतात. आणि समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, जिकडनं आपण वरच्या बाजूला जाऊया. पायऱ्या चढून वर आलं की डाव्या बाजूला झेंडा बुरुज आहे. तिथून आपल्याला समोरच असणारे पाली गाव व आजूबाजूचा सुंदर परिसर दिसतो. परंतु आज धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नाहीये. येथे एखादी वास्तू असावी, कारण पूर्वी बांधकामासाठी लाकडी खांब वापरले जायचे आणि ते खांब उभे करण्यासाठी अशा प्रकारचे दगडामध्ये कोरून जागा बनवली जायची. पाली दरवाजाच्या उजव्या बाजूला बालेकिल्ल्याकडे जायला रस्ता आहे. युवा मराठा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांनी गडावर ठिकठिकाणी असे दिशादर्शक फलक व इतिहासाची नोंद असणारे फलक लावलेले आहे. गडावर अशा प्रकारची 13 ते 14 पाण्याची टाके आहेत. पावसाळा असल्यामुळे गडावर सगळीकडे गवत वाढलेले आहे. डोक्या एवढ्या उंचीचे गवत वाढले आहे. त्यामुळे रस्ता सापडत सापडत पुढे पुढे आपल्याला जावे लागते.
वाढलेल्या गवतातून रस्ता शोधत पाण्याच्या टाक्या बघत बघत आपण पोचतो चोर दरवाजाजवळ. चोर दरवाजाचा वापर पूर्वी गुप्तहेर येणे आणि जाण्यासाठी होत असे. हा आहे गडाचा चोर दरवाजा. चोर दरवाजापासून थोडंसं पुढे आलं की आपल्याला समोर कातळात कोरलेल्या कोरीव लेण्या दिसतात. बहुधा येथे नंतर बांधकाम केलं गेलं असावं. अशा प्रकारच्या संपूर्ण गडावर खूप साऱ्या लेण्या आहेत. बाकी लेण्यांच्या तुलनेत या दोन लेण्या आपल्याला वेगळ्या बघायला भेटतात. त्यांचा आकार खूप मोठा आहे. जवळपास 12-13 फूट उंच असणाऱ्या या लेण्या आपल्याला इथे बघायला भेटतात. मध्ये असणारं पार्टिशनही दिसते. बाजूबाजूला 2 लेण्या आहेत. आतमध्ये आपण बघू शकता घराची विभागणी करतो आपण, बेडरूम, हॉल, किचन, तशा प्रकारची विभागणी इथे आपल्याला त्या काळात केलेली दिसते. हा येण्याचा मार्ग आहे. इकडे चूल आहे. या काळात संरक्षणाच्या हेतूने या लेण्यांची निर्मिती अशी केली असावी. बाहेरून पाहिले असता छोटीशी खिडकी दिसते, तर आतमध्ये प्रवेश करताच घरासारख्या मोठ्या लेण्या आहेत. लेण्यांच्या बाहेरील बाजूस असणारी तटबंदीची भिंत आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला भेटते. हे गडावरील पाण्याचे सगळ्यात मोठे टाके आहे, ज्याला गणेश टाके असे नाव आहे. येथील पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. तर या टाक्यांच्या समोरच्या भागात आपल्याला त्यावेळेच्या वाड्यांचे अवशेष बघायला भेटतात. वाड्याचे अवशेष व बाजूलाच असलेला महादरवाजाही बघायला भेटतो. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. महादरवाजाचे बांधकाम आजही आपल्याला चांगल्या स्थितीत असलेले बघायला भेटते. थोडीशी पडझड झालेली आहे, पण चांगल्या स्थितीमध्ये आहे. महादरवाजाचे प्रवेशद्वार, त्याच्यावर असलेले शिल्पे, आजूबाजूचा असणारा बुरुज आणि खालचा परिसर अतिशय सुंदर आहे. महादरवाजापासून वरच्या बाजूला वाढलेल्या गवतातून वाट काढत आम्ही पोहोचलो गडाच्या बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर एक मोठा तलाव व केदारेश्वराचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये एक छोटासा नंदी, शिवलिंग, त्रिशूळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची धातूची मूर्ती ठेवली आहे. आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा ही मूर्ती बाहेरच्या बाजूला ठेवलेली होती.
बहुधा पावसामुळे ही आता आतमध्ये ठेवलेली असावी. पाऊस जास्त असल्यामुळे मंदिराच्या आतमध्येही पाणी घुसले होते. त्यामुळे शिवलिंगाच्या भोवती पाणी साचलेले आपल्याला बघायला भेटते. तसेच मंदिरामध्ये एका साईडला भग्नावस्थेत असलेल्या विरगळी आपल्याला बघायला भेटतात. गडावरून आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर दिसतो. इथे उभं राहून आपल्याला समोरच सुधागड, तैलाबैला, घनगड, बोरीगड हे किल्ले दिसतात. शिवाय खाली पालीगाव, आंबा नदी, पुणेरीची गरम पाण्याची कुंडे आणि कोकणाचा संपूर्ण परिसर दिसतो. आज आपण सरसगडच्या या अप्रतिम प्रवासाचा अनुभव घेतला. हा किल्ला फक्त एक डोंगर नाही, तर आपल्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे आल्यावर प्रत्येक पायरीवर इतिहासाची जाणीव होते. निसर्गाची भव्यता आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम अनुभवायचा असेल तर एकदा सरसगडला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच आणखी किल्ल्यांच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.